नमस्कार मित्रांनो, रविवार काय म्हणतोय तुमचा? मस्त ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 21 मार्चचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की सायली आणि अर्जुन कोणाला तरी गाडीत घेऊन कुठेतरी चाललेले असतात. नंतर आपल्याला दाखवतात की तन्वी त्या बाईच्या घरात येते, ज्या बाईने अर्जुन आणि सायलीला तन्वीबद्दल सगळं सांगितलेलं असतं. ती बघते की घराला टाळं आहे. तेवढ्यात तिकडे एक माणूस जाणारा असतो. त्याला तन्वी विचारते की ह्या घरात राहणाऱ्या बाई कुठे गेल्या आहेत? तो माणूस म्हणतो, मला काही माहिती नाही, मी निघतो. तन्वी म्हणते, बरं माझं एक काम कराल का, की त्या बाई कधी दिसल्या ना तर मला लगेच फोनवरून कळवायचं, माझा नंबर लिहून घ्या. तन्वी म्हणते, ही बाई स्वतःहूनच पनवेल सोडून गेली तर फारच बरं होईल, पण त्याआधी अर्जुन सायलीने जर हिला गाठलं तर माझी तर काशीच आहे. इकडे अर्जुन आणि सायली त्या शांताबाईला घेऊन एका घरी येतात. सायली म्हणते, इथे तुम्ही राहू शकता आणि तुम्हाला जे जे सामान लागेल ते सगळं मी भरून ठेवले आणि एकट्या कुठेच बाहेर पडू नका, कारण तुमच्या जीवाला धोका असू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला काही बबलीबद्दल नवीन आठवलं तर आम्हाला लगेच कळवा. तेवढ्यात ती बाई अर्जुन आणि सायलीला एका FIRची कॉपी देते. अर्जुन म्हणतो, हे काय? हे पोलीस स्टेशनमध्ये केलेली तक्रार आहे, त्याचं FIR आहे. ती म्हणते, हो, ही तक्रार वंदना जाधव नावाच्या बाईने केली आहे. सायली म्हणते, आता ही कोण आहे? ती म्हणते, ही बाई जी आहे, हिच्या मुलाला ना तन्वीने पांगळं केलं होतं. म्हणजे तन्वी होती 1.5 फुटाची, पण तो त्याच वयाचा मुलगा होता आणि तन्वीने त्याला एवढं मारलं की तो पांगळाच झाला बिचारा, जागच्या जागी बसून राहिला. मग मीच तिला सांगितलं, तू पोलिसांमध्ये तक्रार कर. आणि तोपर्यंत प्रिया तर माझ्याकडून पळून गेलेली, त्याच्यामुळे आता मी कसं शोधणार? आणि माझी अशी कामं होती, त्याच्यामुळे मी पोलिसांमध्ये जाऊन शकत नव्हते. म्हणून त्या बाईला सांगितलं की तू FIR कर. शांताबाई म्हणते, वंदनाचा ना ह्या मुलीवर प्रचंड राग आहे, कारण तो आता आयुष्यभर पांगळाच राहिला आहे. जेव्हा तरी तुम्हाला भेटली ना तर ती तुम्हाला नक्की मदत करेल, त्याच्यामुळे तिला जरा शोधा तुम्ही. इकडे तन्वी रात्री विचार करत असते की अस्मिता तर धडधाकट घरी आली. आता अर्जुन आणि सायलीला काहीच टेन्शन नाही, त्याच्यामुळे लगेच ते माझ्याबद्दल काहीतरी शोधकाम करायला जातील. त्याच्या आधी असं काहीतरी करायला हवं ज्याच्यामुळे ते घरीच बसून राहतील. तेवढ्यात तिकडे अश्विन येतो आणि अश्विन कल्पनाला आणि प्रतापला म्हणतो की आपण असं काहीही करायला नको ज्याच्यामुळे अस्मिता ताईला स्ट्रेस येईल, कारण तिला जर काही त्रास झाला ना तर त्याच्या बाळावर परिणाम होईल आणि बाळाच्या वाढीला सुद्धा. इकडे अर्जुन आणि सायली म्हणतात की काही करून उद्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपल्याला ही वंदना जाधव शोधून काढायला पाहिजे. अर्जुन म्हणतो, थांब, मी आत्ताच चैतन्यला हे FIRची कॉपी पाठवतो, म्हणजे तो उद्या जाऊन पोलीस स्टेशनमध्ये चौकशी करून येईल. सायली म्हणते, मला पण चैतन्य भाऊजींशी बोलायचे. आणि ती लगेच म्हणते, चैतन्य भाऊजी, साक्षीबद्दल काही कळलं का हो, की ती कुठे फरार झाली आहे? पोलिसांची काय बोलणं झालं का तुमचं? चैतन्य काहीच बोलायला तयार होत नाही. अर्जुनच्या लगेच खोकला येतो, कारण तो प्रचंड घाबरतो. सायली लगेच त्याला पाणी आणून देते आणि म्हणते, ओ तुम्हाला खोकला लागला हे मला आधी सांगायचं ना. चैतन्य तर म्हणतो, काल ऑफिसमध्ये असा उभा होता काहीतरी बोलत आणि मटकन खाली बसला, काहीतरी झालं त्याला अचानक. इकडे तन्वी विचार करत असते की असं काहीतरी करायला लागेल ज्याच्यामुळे अर्जुन आणि सायली अडकून राहते. ती गुगल करते आणि तिच्या लक्षात येतं की बाळंतपणानंतर 5वीची पूजा केली जाते, म्हणजेच बाई गरोदर झाल्यानंतर बाळ आल्यानंतर 5व्या दिवशी पूजा केली जाते. ती लगेच कल्पनाला जाऊन सांगते आणि म्हणते की अस्मिताताईची 5वीची पूजा करायची आहे ना आपल्याला, उद्या 5वा दिवस आहे. कल्पना म्हणते, हो अगं, माझ्या डोक्यात तर आलं होतं, पण अस्मिताचा असा मूड बघून मला आता असं वाटतं की हे विधी करायचे का नाही. तन्वी म्हणते, विधी का नाही करायचे? तसं पण बाळाच्या चांगल्यासाठी हे सगळं आपण करतोय ना, मग त्याच्यामुळे अस्मिताताईचा मूड जरी चांगला नसेल तरी ठीक आहे. प्रताप म्हणतो, कल्पना, मला पण हेच वाटतंय की तू ही पूजा करावीच. अश्विन म्हणतो लगेच, तन्वी तू किती हुशार आहेस गं, सगळ्या गोष्टींचा किती विचार करतेस. इकडे अर्जुन सायलीला म्हणतो की आपल्याला सदा महिन्याबद्दल कळलेलं, तसंच प्रियाने लगेच त्यांना दुसरीकडे कुठेतरी शिफ्ट केलं, तर हे वंदना जाधवबद्दल कळायला नको. त्याच्यामुळे पटापट आपण उद्या पावलं उचलायला पाहिजेत आणि उद्याच जाऊन त्या वंदना जाधवला भेटायला हवं. असा आपण विचार करूया की आपण जी पावलं उचलतोय ती तन्वीला आधीच माहिती आहेत आणि त्याप्रमाणे पुढची पाऊल टाकायला पाहिजे. इकडे सचिन आणि साक्षी गप्पा मारत असतात. साक्षी त्याला एक प्रश्न विचारत असते की जसं तुझा आवडता रंग कोणता, खायला काय आवडतं. शेवटी सचिन वैतागून म्हणतो, माझ्या गर्लफ्रेंडला जे आवडतं ना तेच मला सगळं करायला आवडतं.
साक्षी एकदम रागात येते आणि म्हणते, ही चीटिंग मला आवडली. बरं मला एक गोष्ट सांग, तुला उद्या खूप मोठी रक्कम मिळाली तर त्या रकमेचं काय करशील? सचिन काहीच बोलत नाही, पण त्याचे डोळे एकदम चमकायला लागतात. साक्षी म्हणते, त्या पैशाचं काय करशील, जे पैसे तुझे कॅनडाच्या बँकेत अडकलेत? सचिन म्हणतो, अगं मला डोकं दुखतंय. तो विषय काढलास ना की मला कसं तरी व्हायला लागतं. आता काय करू या कर्जाच्या डोंगराचं? साक्षी म्हणते, मग फेड. सचिन म्हणतो, अच्छा कसं फेडू? बाहेर जातो आणि एक झाड हलवतो, म्हणजे त्या झाडाची पानं पडली की कळेल मला. साक्षी लगेच उठते तिकडून आणि काहीतरी आणायला जाते. नंतर आपल्याला दाखवतात की कल्पना विमलला म्हणते की विमल जरा इकडे ये ना, उद्याच्या पूजेची तयारी काय काय करायला लागेल ते जरा आपण बघूया. तेवढ्यात अर्जुन आणि सायली खाली येतात. अर्जुन म्हणतो, काय चाललंय बोलणं? तेव्हा कल्पना सगळी गोष्ट सांगते की उद्या 5वीची पूजा आपण करतोय बाळासाठी. तू पण उद्या सुट्टी घ्या आणि सायली तू पण उद्या सगळ्या पूजेची कामाला लाग. तन्वीने आठवण करून दिली त्याच्यामुळे बरं झालं. तन्वी तू पण जरा हातभार लावशील ना पूजेसाठी? तन्वी लगेच म्हणते, हो हो मी पूजेसाठी मदत करेन आणि स्वयंपाकात अजिबात लुडबुड करणार नाही, कारण मला माहिती आहे की मी सायली आणि आईचा हात नाही धरू शकत स्वयंपाकात, त्याच्यामुळे सायली जे करेल तसंच मी वागेन. अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघतात आणि सायलीच्या लगेच लक्षात येतं की हे तन्वीने केलेला कट आहे. ती अर्जुनला म्हणते की पूजा पण महत्त्वाची आहे, पण अर्जुन म्हणतो उद्या सकाळी 10 वाजता आपण तिकडे चाललोय ना पोलीस स्टेशनला. सायली म्हणते काहीतरी मार्ग काढू. सायली लगेच म्हणते की अस्मिता ताईंची शॉपिंग वगैरे पण करायची आहे, त्यांना नवीन साडी लागेल आणि बाळासाठी नवीन कपडे छान छान. एक काम करा, एक लिस्ट द्या, आम्ही उद्या लगेच सगळं घेऊन येतो. तन्वी म्हणते, कशाला, तुम्ही कशाला जाताय? विमल जाईल ना, विमल आणशील ना गं तू? इकडे आपल्याला दाखवतात की सचिन बसलेला असतो डोकं धरून. साक्षी येते आणि त्याच्यासमोर बंडल ठेवते पैशांचे आणि म्हणते, हे घे 5 लाख. सचिन म्हणतो, पण मला तर 10 लाखाची गरज आहे ना. साक्षी म्हणते, माहिती आहे रे मला, पण काय आहे ना सचिन, एवढे पैसे दिले तुला सगळे आणि तू कुठे पळून बिळून गेलास तर मी काय करणार? सचिन म्हणतो, तू संशय घेतेस माझ्यावर? साक्षी म्हणते, नाही नाही मी संशय तुझ्यावर घेत नाही आहे, पण काय आहे ना, आता जर मी तुला सगळे पैसे दिले आणि तू कुठे गेलास तर निघून, आणि माझ्याकडे काहीतरी प्रूफ राहायला पाहिजे ना की तू खरंच त्यांच्याकडे पैसे दिलेस. आता हे पैसे घे आणि त्यांच्या तोंडावर मार, ठीक आहे? सचिन लगेच साक्षीला जवळ घेतो आणि थँक्यू ब्युटिफुल, आय लव्ह यू असं म्हणतो. इकडे सायली अस्मिताला दूध आणायला जाते. ती अस्मिताला म्हणते, उद्या 5वीची पूजा करायचं ठरले आपल्या तुमच्यासाठी आणि बाळासाठी. अस्मिता फार चिडलेली असते पण, कारण तिने आधी सचिनला फोन लावायला फार प्रयत्न केलेला असतो, पण तो काही फोन घेत नाही. पण ती सायलीला म्हणते की तुम्ही काहीही करा, पण मी ह्या ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणार नाही आहे. मम्मा सांगेल म्हणून सगळं करेन, पण मी काही इन्व्हॉल्व्ह होणार नाही, कारण तुम्ही माझी आणि बाळाची चांगली काळजी घेत आहे, पण सचिनबद्दल कोण काही बोलतच नाही आहे. सायली म्हणते, तुम्हाला काय म्हणायचं आहे की जे काय सचिन भाऊजींनी केलं त्याच्यानंतर आम्ही त्यांचं काय करू? पूजा करू त्यांची? आम्हाला त्यांच्या मनात रागच आहे, बस, बाकी काही नाही. सचिन भाऊजींनी काय केलं हे आठवतं आहे ना तुम्हाला? अस्मिता म्हणते, बस त्याच्या चुकांचा पाडा फक्त वाचून दाखव, पण कोणी साधा त्याला शोधायला नाही गेलं. सायली म्हणते, अहो अर्जुन हे शोधतायत सचिन भाऊजींना. अस्मिता म्हणते, अर्जुन काय करतोय ना ते मला चांगलंच माहिती आहे, आणि जरी तो त्याला सापडला ना तर तो पोलिसांमध्ये जाऊन देईल, हे पण मला माहिती आहे. बहिणीचा नवरा आहे हे पण त्याच्या डोक्यात येणार नाही. पण जर उद्यापर्यंत सचिनशी काही कॉन्टॅक्ट झाला नाही ना, तर मी स्वतःहून जाऊन त्याला शोधायला जाईन. सायली म्हणते, ओहो असं काय म्हणताय? अस्मिता म्हणते, हो मला माहिती आहे, ओली बाळंती नसली तर बाहेर पडायचं नसतं घराच्या, पण आता मी काही ऐकणार नाही, कारण माझा निर्णय झाला आहे. मी काहीही करून सचिनला शोधून काढणार आहे, कारण कितीही म्हटलं तरी मला आणि बाळाला त्याची गरज आहे आत्ता. सायली मनात म्हणते, अस्मिताताईंचा राग प्रचंड आहे, पण त्यांच्या सतत अवतीभोवती राहावं लागणार आहे, कारण नाहीतर त्या पटकन सचिन भाऊजींना शोधायला जातील. मला ह्यांच्यासोबत उद्या ऑफिसला जाता येणार नाही आणि पोलीस स्टेशनला पण नाही. इकडे तन्वी मस्त नूडल्स खात बसलेली असते, AC लावते आणि ज्यूस पिते. ती म्हणते की ह्याला म्हणतात स्वर्गसुख. आता अर्जुन आणि सायली अडकलेत, त्याच्यामुळे माझ्याबद्दल ती आता काही शोधकाम करू शकणार नाहीत. एकदा का त्या बाईबद्दल कळलं ना की तिचं पण तोंड बंद करून टाकेन. 1 मिनिट, त्या मुलाला फोन करते आणि सकाळी भेटलेल्या मुलाला ती फोन करते आणि विचारते की त्या बाईबद्दल काही कळलं का? तो मुलगा म्हणतो, ओ ती बाई आहे ना मुंबईला गेली, कारण तिला इकडे काहीच काम मिळत नव्हतं, म्हणून चाळीतली लोकं सांगत होती की ती आता मुंबईला कायमची जाते. तन्वी म्हणते, वाह खूप छान काम केलं तुम्ही माझं, मस्त, ठेवते फोन, थँक्यू.
इकडे सायली अर्जुनला सांगते की तुम्ही चैतन्य भाऊजींना उद्या घेऊन जा पोलीस स्टेशनला. तेव्हा अर्जुन म्हणतो की अगं असं का म्हणतेस, तू चल ना, आपल्याला उद्या तन्वीचं सगळं शोधणं महत्त्वाचं आहे. सायली म्हणते नको, मी घरी थांबते आणि उद्या दोन्ही महत्त्वाची कामं आहेत आपल्याकडे, घरातला आणि बाहेरचा समतोल राखायला हवा. तुम्ही चैतन्य भाऊजींना घेऊन जा, मी अस्मिताताईसोबत राहीन. अर्जुन म्हणतो आता काय झालं, अस्मिता बरी आहे, बाळ बरं आहे, मग तुला कशाला घरी थांबायचं आहे. मग सायली सगळा घडलेला प्रकार सांगते की कसं अस्मिताने तिला सांगितलेलं असतं की उद्या जर सचिन आला नाही तर ती स्वतःहून शोधायला जाईल त्याला. अर्जुन मग भयंकर चिडतो आणि म्हणतो की तो सचिनचा अफेअर आहे त्या साक्षीसोबत. ही गोष्ट तो त्याने लपवलीच आहे, पण साक्षी जिवंत आहे ही गोष्ट पण त्याला माहिती होती इतके दिवस. ते सुद्धा त्यांनी सांगितलं नाही. ते काय नाही, आता बस झालं. तो लगेच चैतन्याला फोन करतो आणि म्हणतो अस्मिताताईसाठी डिवोर्स पेपर रेडी कर, बस झालं आता. सायली म्हणते ओ एवढं टोकाचं पाऊल उचलू नका, घरातले जे मॅटर आहेत ते मी बघेन, तुम्ही तन्वीचा बघा ना काय ते. सायली म्हणते अहो मी हात जोडते. अर्जुन म्हणतो म्हणजे मी असंच अस्मिताताईला मूर्खपणा करताना बघायचं आहे का हातावर हात ठेवून. सायली म्हणते हा फक्त अस्मिताताईंच्या लग्नाचा विषय नाही आहे, अस्मिताताई आणि तिच्या बाळाचा अख्ख्या आयुष्याचा विषय आहे. तुम्ही समजा आणि चैतन्य भाऊजींना आत्ताच्या आत्ता सांगा की ते डिवोर्स पेपर रेडी नका करू. अर्जुन मनात म्हणतो आता अस्मिताताईला जो काही त्रास व्हायचा तो होऊ दे, पण हा विषय मी कायमचा आता संपून टाकणार आहे. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की अर्जुन चैतन्याला घेऊन डिवोर्स पेपर घेऊन येतो आणि अस्मिता समोर ठेवून देतो. अस्मिता एकदम शॉकमध्ये जाते. ती म्हणते अर्जुन हे काय आहे, मला माझा संसार टिकवायचा आहे, कारण माझ्या नवऱ्यावर फार प्रेम आहे. सायली म्हणते मी तुम्हाला सांगितलेलं ना हा विषय काढू नका करून. अर्जुनला आणि चैतन्याला ओरडते आणि सांगते तुम्ही वंदना जाधवचा पत्ता शोधून काढा, जा. नंतर आपल्याला दाखवतात की अर्जुन आणि चैतन्य पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि तेव्हा पोलीस त्यांना जुन्या रेकॉर्डमधून वंदना जाधवचा पत्ता देतो. मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या भागात. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.